हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत घरगुती मावा कुल्फी. ही कुल्फी इतकी क्रीमी आणि चविष्ट होते, की बाजारातली कुल्फी सुद्धा फिक्की वाटेल. फक्त काही साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने तयार करा परफेक्ट मावा कुल्फी. जर तुम्हाला अशाच घरगुती आईस्क्रीम आणि कुल्फी रेसिपी पाहायची असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर चला पटकन सुरुवात करूया या आपल्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी ना गॅसवर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 लिटर इतकं फुल क्रीम दूध घ्यायचं आहे. तर आम्ही घरामध्ये जो रेग्युलर दूध येतो तो दूध वापरलेला आहे. तुम्ही याऐवजी ना पॉकेटचं दूध सुद्धा वापरू शकता. तुम्हाला जो इझिली दूध मिळतो तो दूध तुम्ही इथे वापरा. तर बघा इथे कढईमध्ये मी 1 लिटर इतकं दूध घेतलेलं आहे. आता गॅस ऑन करून घेते आणि दुधाला छान आटवून घ्यायचं आहे. दुधाला कंटिन्यूअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि आटवून घ्यायचं आहे. ज्यावेळेला आपण असं कंटिन्यू दुधाला आटवत असतो ना, ढवळत राहतो, त्यावेळेला दुधामध्ये ना दाटसरपणा येतो. छान असं एक क्रीमी टेक्स्चर येतो. त्यासाठी कंटिन्यूअसली त्याला ढवळत राहायचं आणि दुधाला आटवून घ्यायचं आहे. तर बघा दूध छान गरम झालेलं आहे. आता मी याला कंटिन्यूअस असंच ढवळत राहणार आहे आणि दुधाला आटवून घेणार आहे. बघा दूध छान घट्टसर झालेलं आहे. आता जोपर्यंत दूध 1 लिटर दुधातला अर्धा लिटर दूध होत नाही, तोपर्यंत दुधाला मी आटवून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि दूध आटवत असताना कढईच्या बाजूला जी मलई असते, ती मलईसुद्धा आपल्याला स्पॅच्युलाने पूर्ण काढून घ्यायची आहे. कारण त्या मलईमुळे जे दुधामध्ये क्रीमी टेक्स्चर येतो, जे छान लच्छेदार मलई बनते ना, तयार होते ना, तिच्याने ना कुल्फी खूप छान लागते. एकदम रबडीदार कुल्फी तयार होते. तर बघा इथे मी पूर्ण दूध आटवून घेतलेलं आहे. 1 लिटर दुधातला अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये ना एक पाव कप इतकं खवा ॲड करायचं आहे. कोणी खवा म्हणतात, कोणी मावा म्हणतात. तर खवा ॲड करून घ्यायचा आहे आणि कंटिन्यूअसली याला ढवळून शिजवून घ्यायचा आहे. हा जो खवा आहे तो मी एकदम होममेड बनवून घेतलेला आहे. घरच्या घरी बनवलेला आहे दुधापासून. तर बघा हा जो खवा आहे ॲड केल्यानंतर कंटिन्यूअसली मी ढवळून घेतलाय. 2-3 मिनिटापर्यंत छान शिजवून घेतलाय. आता जी दुधाची कढई आहे ती दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला या पॅनमध्ये शुगर कॅरमलाइज करायचं आहे. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून इतकी साखर ॲड केलेली आहे. साखर 1 ते 2 मिनिटासाठी अशी सोडून घ्यायची आपल्याला कमी गॅसवर. त्यानंतर साखर ऑटोमॅटिक कॅरमलाइज होईल. बघू शकता तुम्ही किती छान साखर इथं कॅरमलाइज झालेली आहे. कंटिन्यूअसली याला ढवळून घ्यायचं आहे. परत 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे. खूप जास्त वेळ पण कॅरमलाइज करायचं नाही, नाहीतर त्याचा कडवा पण येतो. तर बघा मी थोडंसं लालसर होईपर्यंत ह्याला कॅरमलाइज करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुधामध्ये ॲड करायचं आहे. हे करणं एकदम ऑप्शनल आहे. जर तुम्हाला छान असा जसं मार्केटमध्ये कलर असतो की नाही कुल्फीचा तसा कलर पाहिजे असेल, तर तुम्ही हे करून घ्या. नाहीतर तुम्ही सिंपल साखरही याच्यामध्ये ॲड करून घेतली दुधामध्ये तरीही चालेल. पण मी जशी मार्केटमध्ये मिळते तशी कुल्फी बनवण्यासाठी ही प्रोसिजर केलेली आहे. तर बघा इथे मी साखर पूर्ण ॲड केलेली आहे दुधामध्ये कॅरमलाइज केलेली. त्यानंतर आपल्याला कंटिन्यूअसली ढवळून 2-3 मिनिटापर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती घट्ट दूध झालेलं आहे. छान असा मलईदार, रबडीदार इथे दूध तयार झालेलं आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा इलायची पावडर ॲड करायचा आहे. परत कंटिन्यूअसली ढवळून याला 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत दुधामध्ये भरपूर सारे बबल्स येत नाहीत, तोपर्यंत दुधाला शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता दुधात किती छान बबल्स यायला लागले आहेत. म्हणजे एकदम थिक असा घट्टसर रबडीदार दूध इथे तयार झालेला आहे. आता याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवायचं नाही, कारण दूध थंड झाल्यानंतर अजून जास्त घट्ट होतो. तर गॅस बंद करून घेऊया. इथे बघा मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कढईच्या बाजूला जी मलई लागलेली आहे, ती पूर्ण काढून घेतलेली आहे स्पॅच्युलाने. आता दूध तोपर्यंत थंड करायचं आहे. जोपर्यंत पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. तर इथे बघा दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हे आपल्याला कुल्फी मोल्डमध्ये भरून सेट करायचं आहे. जर तुमच्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर तुम्ही कुल्फी मोल्डमध्ये भरून घ्या. नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये किंवा एखाद्या डिस्पोजेबल ग्लासमध्ये सुद्धा हे भरून सेट करू शकता. माझ्याकडे कुल्फी मोल्ड आहेत म्हणून इथे मी कुल्फी मोल्डमध्ये भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण कुल्फी मोल्ड इथे भरून घ्यायचे आहेत. इथे मी पूर्ण फुल भरून घेतलेला आहे. तुम्ही अर्धी सुद्धा कुल्फी मोल्ड इथे भरून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने एक-एक करून आपल्याला सगळे मोल्ड इथे तयार करून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे मी सगळे मोल्ड भरून घेतलेले आहेत. आता लगेच आपल्याला याच्यावरून ना फॉइल पेपर सुद्धा लावून घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमणार नाहीत. एकदम मलाईदार, रबडीदार आपली इथे मावा कुल्फी बनून तयार होईल. तर अशा पद्धतीने एक-एक करून परत मी याच्यावर ना फॉइल पेपर लावून घेतलेलं आहे बघा. असं आपल्याला व्यवस्थित फॉइल पेपर सगळ्या कुल्फी मोल्डवर लावून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी एक-एक करून सगळे फॉइल पेपर लावून घेतलेले सगळ्या कुल्फी मोल्डवर. असं आपल्याला लावायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर हाताने छान असं टाईटली त्याला
व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे आणि ते आपले सगळे मोल्ड रेडी झाले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कुल्फी स्टिक पण लावून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला व्यवस्थित छोटे-छोटे होल करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्टिक लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी सगळ्या कुल्फी मोल्डमध्ये स्टिक लावून घेतलेली आहे आणि आता हे ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून घेतलं आहे. तर बघा जवळपास 10 तास झालेले आहेत आणि आता आपण कुल्फी मोल्डमधून काढून घेऊया. तर एकदम सुंदर, खूप क्रीमी आणि खूपच छान इथे कुल्फी आपली सेट झालेली आहे. तर बघा कुल्फी खूप छान सेट झाली आहे. त्या सगळ्यात आधी इथे मी फॉइल पेपर काढून घेतलेला आहे आणि आता 1 मिनिटापर्यंत आपल्याला हाताने व्यवस्थित कुल्फी मोल्डला रफ करायचा आहे आणि त्यानंतर बघा कुल्फी किती छान इथे डिमोल्ड झालेली आहे. एकदम दाणेदार, रबडीदार, मलाईदार अशी मावा कुल्फी बनवून इथे तयार झालेली आहे. अजून एक काढून दाखवते. सगळ्यात आधी मोल्डला हाताने थोडंसं आपल्याला रफ करायचं आहे किंवा पाण्यामध्ये डीप करायचं आहे मोल्ड आणि त्यानंतर कुल्फीला डिमोल्ड करायचं आहे. तर बघा ही दुसरी काढून घेतली. ही तिसरी सुद्धा इथे मी काढून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे कुल्फी इथे डिमोल्ड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान दाणे तयार झाले त्याच्यामध्ये. एकदम लच्छेदार, रबडीदार इथे मावा कुल्फी तयार झालेली आहे. सगळे डिमोल्ड करून घेतले आहेत. त्यावरून आपल्याला बारीक कट करून घेतलेलं पिस्ता गार्निश करायचा आहे आणि इथे आपली मावा कुल्फी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही मावा कुल्फी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपली मावा कुल्फी मार्केटसारखी आहे की नाही तेही सांगा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका.